आमदार विक्रांतदादा पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती। त्यानुसार पनवेल उरणमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठक सिडको निर्मल भवन मुंबई येथे संपन्न झाली। या बैठकीदरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या प्रकल्प बाधित घरांना नियमित करणे, त्यांच्या मूळ घरावर आरेखित केले गेलेले इतर शेतकऱ्यांचे 40% प्लॉट तथा त्यांच्या घरावर टाकली गेलेली गार्डन्स, ओपन पेसेस व इतर आरक्षणे याबाबत आरक्षण इतरत्र हलवण्यासंदर्भात बदल करून तातडीने निर्णय कळवणे, गावठाण लगतच्या बांधकामांना नियमित करण्यासाठी UDCPR मधील कंजेस्टेड एरियासाठी तरतुदी लागू करणे, पुनर्विकासाकरिता वाढीव FSI देणे, रस्त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधकामांना योग्य मोबदला, पुनर्वसन याबाबत सकारात्मक निर्णय करणे, शेतकरी व ग्रामस्थांची योग्य पद्धतीने संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निरसन करणे व अडचणी दूर करणे या सर्व व इतर अति महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली आहे। सिडको प्रशासनाने प्रश्न सोडवण्यासंदर्भात मंत्री महोदयांसमोर सकारात्मक भूमिका घेतली आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न व पाठपुरावा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सांगितले। या बैठकीस कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेबजी पाटील, सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, JMD शंतनू गोयल, JMD गणेश देशमुख, मुख्य लँड सर्वेवर समाधान खटकाळे, मुख्य नियोजन अधिकारी श्री मानकर, अतिरिक्त नियोजन अधिकारी डॉक्टर प्रिया, मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक प्रशांत रसाळ यांच्यासह सिडकोचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।